त्याला कधी आली पहिल्यांदा? याचा कुंभ होता आपला प्रयागचा. प्रयागचा मोठा. जवाहरलाल नेहरू आले होते तेव्हा पडापडी झाली होती. पूल खचला होता. हो हो जवाहरलाल नेहरू बर बर. ते मोठे डाम जे असते ना कुंभामध्ये, प्रयागराजच्या कुंभामध्ये, हो 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 त्यावेळेला आम्ही पहिली अवस्था, मला वाटतं काहीतरी बरेच वर्षाच्या पूर्वी, त्यावेळेला हे अयोध्या चित्रकूट करून दिला होता. पहिला आपला प्रयागराजचा कुंभ, हो हो हो. तिथून मग काशी, तिथून गया, अयोध्या, चित्रकूटवरून नागपूरला राहा. किती साली बरं? त्याला ते तू तरी त्याला 40 वर्ष झाले. 2-3 12 वर्षाने कुंभ येतो ना प्रयागराजचा. नेहरूंच्या काळचा म्हणजे जुना 75 वर्ष झाले असतील. नेहरू आले होते का कुंभाला? नेहरू आलते? नेहरू कुंभाला? कुंभामध्ये नेहरू आलते का पंडित? हा, पंडित नेहरू आहे. त्याच्यामुळे चेंगराचेंगरी झाली होती. आणि ते मोठे ड्राम जे असते ना त्याच्यात थोडा संबंध सुटला होता. बरेचसे लोक त्याच्यात वाहून गेले होते. हो हो. ते मोठे मोठे टाकतात ना. हा हा, ते पूल बांधतात ते. पूल बांधतात. हा. बरं त्याच्यात असं आहे पुन्हा, उलट तिथं मरण आले लोक आनंदाचा आनंद मानतात. हो. प्रयागला मरण आलं. त्याचं हे वाटत नाही, काय वाटत नाही, काय दुःख वाटत नाही. इथं मरण आलेला सद्गती आहे, मुक्त झाले. भावना आहे त्यांच्या. किती अफाट लोक जमतो कुंभाला. हो हो हो. त्याचे ते स्नान असतात ना. हो हो. मुख्य स्नानाला तर मग काय विचारूच नका. आखाड्याच्या मुख्य स्नानाला मौनी अमुष्याला असते मुख्य. मौनी अमुष्या. बाबा, आपल्या वारकरी परंपरेला आखाड्यामध्ये अशी मान्यता आहे का? ते काय होतं त्याला, हे तुमचे देशाचे दक्षिण विभाग, पूर्व विभाग, पश्चिम विभाग असे भाग पडले नाही, आपण पाडले. हां. मग काय होते, दख्खनच्या महाराष्ट्रातला आणि उत्तराखंडाचा भेद नाही, पण भेद पडल्यासारखे झाले. नाही तर एकीकरणामध्ये भारत देशच आहे ना. हो बरोबर. पण त्याच्यात परंपरेनं आलेले आखाडे एका ठिकाणी जाऊन कसं काम बघा, मग त्याचे शाखा तयार करा. एकदा तुम्ही एका याला शिक्षण देऊ शकता का? मग त्याच्या काय करायचं, पोटभेद पडत गेलं. वास्तविक देव दोनच आहे, एक हरी आणि एक हर. शिवोपासना, वैष्णव उपासना, या दोनच सगळं मार्ग. त्याच्यातला भेद मिटून टाकला. संतान राम शिवाची सेवा करायचे आणि भगवान शंकर रामाची सेवा करायची. मग ज्ञानेश्वर महाराजांचं काय आहे, हे विष्णू कोण? ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज शिव आहे, शंकराचा अवतार आहे. निवृत्तीनाथ महाराज अवतार महादेवाचा होता. जनाबाईचा अभंग आहे ना तो. शिवोत्तर निवृत्ती, सदाशिवाचा तो अवतार. सखा माझा ज्ञानाचा, हो, सखा माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान ब्रह्मसोपान सोपान भक्त आनंद वर्धिला. तिने देव आहे. गंगेमध्ये ज्ञानेश्वर महाराज गेले तर गंगेनं मिठी मारली.
काशीला काशीला. नामदेव महाराज म्हणले सोडा आम्हाला जाऊन नामा म्हणे सोडाबाई. ज्ञानदेव सर्व काय संतांचा इतिहास चांगला आहे. महान साधू पुरुष वगैरे हे आपल्या भारताचाच आहे. भारत देश सोडला काही नाही, खानपान बरोबर नाही, काही त्यांचं हे नाही. शुद्धता सुद्धा नाही त्यांची. इस्लाम धर्मामध्ये तरी कुठली शुद्धता आली, कुठली शुद्धता? ख्रिश्चन धर्मात तरी काय आहे? धर्म आपलाच आहे.